सगळ्यांना गुड मॉर्निंग. कसे आहात? मस्त आणि मजेत असणार. आमच्याकडे खरंच खूपच थंडीचा कडाका आहे, त्यामुळे उशिराच घराच्या बाहेर निघतो. तोपर्यंत घरातले छान असे काम वगैरे पण करून घ्यायचे. मस्त कडक भाकरी केल्या, कोणाला आवडतं नक्की कमेंट करून सांगा. आणि मेथीची भाजी. त्यानंतर घरी पाहुणे आलेले होते. माझा वेळ खूपच पाहुण्यांमध्ये गेला आणि माझा ब्लाऊज पण टिचिंग करायचा होता. आम्ही बाहेरून येताना थोडेसे पाववडे पण आणले होते आणि त्यात दुपारी नाश्ता पण झाला होता पाहुण्यांसोबत. मग म्हटलं पिलूला उद्या इडली द्यायची आहे, मग इडलीचं पण भिजत घालून घेतलं आणि लगेचच स्वयंपाकाची पण तयारी करून घेतली. आज तर कोणालाही भूक नसल्यामुळे आम्ही खिचडी भातच बनवणार होतो. खिचडी भात आणि रवा हा सगळ्यांना आवडतो घरामध्ये, त्यामुळे मी आज तोच बनवणार होते. छान असा स्वयंपाक झाला आणि सर्वांचे जेवण वगैरे पण झालं आणि लगेचच मी भांडे वगैरे पण आवरून घेतले. त्यानंतर मला इडलीचं पण दळायचं होतं. मग इडलीचं पण लगेचच दळून घेतलं. माझ्याकडे वेळ खरंच खूप कमी होता आणि काम खूप होतं, त्यामुळे माझी थोडीशी धावपळच चालली होती. आणि इडलीचं पीठ हे भिजत नाही अंमलत नाही, त्यामुळे खरंच खूपच कष्ट घ्यावं लागतं इडलीसाठी. तर इतकं माझं पीठ झालं होतं आणि असं मी काहीतरी पॅक करून ठेवलं होतं. बघू आता उद्या किती फुगतं आहे ते. त्यानंतर माझा हा दुपारी टिचिंग केलेला ब्लाऊज हा अजूनही बाकी आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण टिचिंग दाखवेल. अजून फ्रिल पण लावायचं आहे. चला भेटूया पुढच्या ब्लॉगला. बाय.